2 वर्ष तर कोविडमध्येच गेले. हो. पण त्या राहिलेल्या वर्षामध्ये मी जवळजवळ माझ्या प्रभागामध्ये 2 कोटीची कामं केली होती. लोकांना मी असं काय वाटतो की हक्काचा माणूस आहे, सर्वसाधारण सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारा असं वाटतं. त्यामुळं मला आहे ना, ज्येष्ठ असन, लहान मुलं असतील किंवा कोणी असेल की मला काय असतील अडीअडचणी हक्काने सांगणार की बाबा हा काम कंप्लीट करणार. ह्या माणसाकडे गेले की रात्री बेरात्री कधी कॉल केला की एखाद्याचं हॉस्पिटलचा प्रॉब्लेम असेल काय असेल तर तो मार्गी लावणे. ऍक्च्युली साध्या गोष्टी करणं म्हणजे सगळ्यांना जमतं ऍक्च्युली, पण हे जे अवघड गोष्टींमध्ये जो खरंच कार्यकर्ता ग्राउंड लेवलला जाऊन काम करतो, समाज त्यांना लक्षात ठेवतो. दादा हे सगळ्यांचं आवडतं व्यक्तिमत्व. कारण की काय, दादांचं कामाची पद्धत जी आहे, 7 वाजल्यापासून जे माणूस ग्राउंडवरती म्हणजे काम करतो. दादा असतील, आमचे भोर मुळशिवेल्ला याचे आमदार शंकरभाऊ भांडेकर, यांचं पण तसंच की एक जनसामान्यामध्ये मिसळणारं व्यक्तिमत्व, म्हणजे पक्ष सोडून त्यांचं काम करणारे असे व्यक्तिमत्व त्यांचं. ग्राउंड लेवलला काम करणं आणि तीच पर्सनॅलिटी कंटिन्यू ठेवणं खूप कमी लोकांना जमतं. बावधन बद्दल काय सांगाल? कसं आहे बावधन? बावधन नावातच धन आहे. इथं आलेला माणूस आहे ना, परत बावधन सोडायचा विचार पण नाही करत की म्हणजे ते धन म्हणजे आर्थिक असं म्हणत नाही मी, व्यक्ती समाज जोडणं. आलेल्या माणसाला काय वाटतं की हे आपलेच आहेत, की आपलंच कुटुंब आहे, हे असं बावधनचं हे वैशिष्ट्य आहे. दिवसातून 2 दिवसांनी एकदा पाणी येतं. अच्छा. हां, पहिलं तर आम्ही जेव्हा 17ला निवडून आलो त्याच्या आधी 8 दिवसाला एकदा पाणी यायचं, पिण्याचं पाणी. त्यांचं तर काही ठिकाणी आहे ना, महानगरपालिकेचं पाणीच नाही आहे काही ठिकाणी. त्यामुळे त्यांना टँकरने पाणी घ्यावं लागतं. त्याचं बिल जे आहे, मोठी सोसायटी असेल, महिन्याला 3 लाख 4 लाख रुपये, म्हणजे ह्यांनी टॅक्स पण भरायचा आणि जे पाण्यासाठी जे कॉन्ट्रीब्युशन पण काढायचं. पक्षापेक्षा ना व्यक्तीला महत्त्व दिलं पाहिजे लोकांनी, ह्या लेवलला तरी, म्हणजे स्थानिक स्वराज्याला. ग्वाही का देतो? कारण की महाराजांबद्दल जो आदर आहे, मलाही खूप आदर आहे, की महाराज नसते तर आज काय असतं. हा विचार जरी केला ना तरी असं नाही का डोळ्यात पाणी आल्यासारखंच होतं. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी प्रमाथी गिड्डे आपलं सगळ्यांचं द प्रमाथी टॉक्स या पॉडकास्ट चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज मी आली आहे सूर्यकांत भुंडे यांच्यासोबत. नमस्कार सर. व्यवस्थित. ग्रामपंचायतचे सदस्य तुम्ही आणि आज पुणे महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी तुम्ही उभे राहताय. काय फिलिंग आहे तुमची आज? निवडणूक म्हणल्यावर धामधूम. ग्रामपंचायतची निवडणूक झाली 2017ला. निवडून आल्यावरती खूप छान वाटलं. लोकांनी भरभरून प्रेम दिलं. मी अपक्ष निवडून आलो होतो ग्रामपंचायतमध्ये. हां, आणि आत्ताची महानगरपालिकेची मोठी इलेक्शन, मोठी जबाबदारी, मोठी विकास कामे करण्याचे ध्येय, हे सगळं विचार. कसं वाटतंय? कारण ग्रामपंचायत ही कमी लोकसंख्येमध्ये असते आणि महानगरपालिकेची लोकसंख्या पुन्हा मोठी आहे, कामं जास्त आहेत. कसं बघता तुम्ही याच्याकडे? तेच म्हटलं, जबाबदारी मोठी आहे, कामं भरपूर मोठी, म्हणजे ग्रामपंचायतच्या तुलनेत खूप मोठं आहे. अगदीच. ग्रामपंचायतचं 17चं मतदान 7 ते 8 हजाराचं मतदान, आत्ताचं पालिकेचं मतदान म्हणजे प्रभागाचं 80,000, म्हणजे एवढ्या पटीने वाढ झाली त्याची. बरोबर आहे सर. पॉलिटिक्स ची आधीची दुनिया म्हणजे तुम्ही व्यवसायामध्ये खूप चांगले होतात आणि कसं असतं, एखाद्या व्यक्तीला एक लाईन पाहिजे असती आयुष्यामध्ये कुठेतरी पुढे जाण्यासाठी. तुमचा व्यवसाय वगैरे सगळं सेट होता, तरी पण तुम्ही राजकारणात आला. नाही, व्यवसायात कसं वडिलांचं व्यवसायाचं, त्या निमित्ताने मी पण व्यवसायातच आलो. कॉलेज चालू असतानाच माझ्याकडे वडिलांनी जबाबदारी दिल्या, बिझनेसच्या जबाबदारी दिल्या. त्यानंतर वडिलांसोबत काम करत असताना ती जबाबदारी आली. लग्न झालं, त्यानंतर वाटलं की समाजकारण करायचंय. समाजकारणासाठी थोडंसं राजकारणात आलंच पाहिजे. राजकारणाशिवाय तर समाजकारण करता येत नाही, म्हणजे पाहिजे त्या जोमाने करता येत नाही. त्यासाठी राजकारणात यावं लागलं. त्यानंतर ग्रामपंचायतमध्ये भरपूर कामं केली.
लोकांच्या समस्या सोडवल्या. हं. लोकांची इच्छा होती की मी इलेक्शन लढावं. अच्छा. त्या निमित्ताने मग मी इलेक्शन लढलो. पण म्हणजे असं असतं ना, की एक मूव्हमेंट येते आणि आपल्याला असं वाटतं, की हां, मी आता राजकारणात जाऊ शकतो. तर अशी कुठली मूव्हमेंट होती तुमच्यासाठी? एखादा न किस्सा? किस्सा असा नाही, पण ग्रामपंचायतची इलेक्शन लागली होती. लोकांना हां. वाटलं की हा विकासाचा म्हणजे चेहरा आहे. हं. याच्याकडनं काहीतरी होऊ शकतं. हं, हं. माझ्या मित्रमंडळांनी, हं. बाकीच्यांनी फोर्स केला की बाबा तू ग्रामपंचायतमध्ये इलेक्शन लढ. हं, हं, हं. त्यानंतर मग वाटलं, विचार केला की ठीक आहे, चला आपण आयुष्यामध्ये व्यवसायात सगळं कमवलेलं आहे. हं. थोडंसं समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्या दृष्टीने मग विचार केला की चला, समाजासाठी काहीतरी करायचं आणि राजकारणात उतरायचं. त्यावेळेस विरोधक कसे होते? विरोधक सगळे तसे हेच होते, हं. पॉवरफुलच होते. हं. मग तुम्ही अशी काय स्ट्रॅटेजी लढवली ग्रामपंचायतला, की तुम्ही निवडून आलात? माझा स्वभाव ओके. ह्या जीवावरतीच मी इलेक्शन निवडून आलो. ती खूप मोठी खूप गोष्ट आहे. हां, कारण आजकाल पैसा सगळ्यांकडे आहे सगळ्यांकडे. आणि स्वभाव म्हणजे एक अशी गोष्ट असते, की तुम्ही ते पैशांनी विकत नाही नाहीच, घेऊ नाहीच, शकत. नाहीच. फॅमिलीचा सपोर्ट कसा होता? 100% सपोर्ट होता फॅमिलीचा. हं. त्यामुळं मी आता राजकारणात सक्रिय आहे. हं. आई-वडिलांचा, बायकोचा, हं. आमची जॉइंट फॅमिली असल्यामुळे सगळ्यांचा मला सपोर्ट आहे. हं. त्यामुळं मी राजकारणात इथपर्यंत आलेलो आहे. वहिनी कशा आहेत राजकारणांमध्ये? नाही, तिची खूप सपोर्टिव्ह होती मला. अच्छा. हो. अ, कुठलाही तुम्हाला बॅकग्राऊंड नाहीये हं. राजकारणाचं, तरी देखील तुम्ही निर्णय घेतलाय. तुम्हाला असं वाटतं का? कारण म्हणजे खूप कॉमन प्रश्न आहे, की जशी की घराणेशाही चालू असते ना बरोबर. राजकारणामध्ये, हो, तसं तुम्हाला काही नव्हतं. हो. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? कसं असतं की अ, एखाद्या आमदाराच्या मुलाने आमदार झालंच पाहिजे हं, किंवा नगरसेवकाच्या मुलाने नगरसेवक झालंच पाहिजे. असं नाहीये, की हं, चला आपल्या तळागाळातल्या लोकांची जाण आहे. काम करण्याची आपली आवड आहे. हं, त्यामुळं काय होतंय, की लोकांचा सपोर्ट चांगला असतो. हं. सपोर्ट मिळाला, की आवड निर्माण होते त्या गोष्टीची. हो. आता जर तुम्ही बघायला गेला, की ग्रामपंचायतीचे जे कामं असतात, अं, सगळ्याच कामांमध्ये अडथळे येतात. ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना काय अडथळे आले तुम्हाला? नक्कीच अडथळे आले. काय आलं, ग्रामपंचायतमध्ये सरपंच एका पॅनलचा, हं, 10 ची बॉडी एका पॅनलची आणि मी हं, एकटा अपक्ष हं, असं निवडून आलेलो. मग कामं करण्यासाठी हं. मला तो पाठपुरावा करावा लागायचा, फॉलोअप करावा लागायचा. यायचं कधी-कधी प्रॉब्लेम यायचा, काय व्हायचा. पण मी ते प्रश्न मार्गी लावले. हं. म्हणजे शेवटपर्यंत पाठपुरावा करून तो प्रश्न संपवायचाच. ते काम करायचंच. हे माझं हं. ध्येय असायचं कायम. कधी-कधी वाईट असं कोणाशी आमचे वादिवाद झाले नाही, काय नाही. हां. गोडीनीच आपले सगळे कामं करून घेतले. ग्रामपंचायतीमध्ये सगळ्यात म्हणजे एखादं बेस्ट काम तुमचं मला सांगा? जवळ-जवळ सगळी काय त्या लेव्हलमध्ये मी सगळेच कामं हं, केले. रस्ते, हं, ड्रेनेज लाईन, हं. त्यानंतर इलेक्ट्रिक, अंडरग्राउंड, ओके. स्ट्रीट लाईट, हं. असे विकास कामे भरपूर केली मी. आणि निधी जो येतो ग्रामपंचायतीला, हं. त्याचा पुरेपूर फायदा म्हणजे केला जातो का लोकांसाठी? होतो. कसं होतं, की लोकप्रतिनिधी कसा आहे हं, त्याच्यावरती सगळं डिपेंड असतं. हं, हं. आमची ग्रामपंचायत 10 कोटी बजेट असलेली ग्रामपंचायत होती. ओके. एवढी मोठी ग्रामपंचायत होती. हं, मी 2017 ला निवडून आलो. हं, 17 ते 22 हा हं, आमचा कार्यकाळ होता. हं, हं. त्याच्यातले 2 वर्ष तर कोव्हिडमध्येच गेले. हो. पण त्या राहिलेल्या वर्षामध्ये हं, मी जवळ माझ्या प्रभागामध्ये हं. 2 कोटीची कामं केली होती. अरे वाह! म्हणजे एवढी संधी मी साधली होती तेव्हा. आणि ग्रामपंचायतीमध्ये कसं असतं म्हणजे सगळ्यांचं एकमत येणं पण खूप बरोबर. महत्वाचं आहे ना. बॉडी जरी असली हो, तुमची, हो, 10 हो, लोकं हो. जरी तुमच्या हो. सोबत जरी असले, त्यांच्यासोबतचे तुमचे संबंध कसे होते? नाही, सगळे चांगले संबंध होते. हं. बऱ्यापैकी आमच्या बॉडीमध्ये माझ्या एजचेच होते. हं, हं, हं. 2-3 जरा सीनियर असेल. हं, पण एक विचाराचे होते सगळे आणि कधी राजकारणात म्हणजे ह्या हं, विकासामध्ये राजकारण कोणी केलं नाही. हं. ते खूप महत्वाचं आहे. जरी थोडंफार झालं, काय झालं ते ॲडजस्ट करून घ्यावं लागायचं. हं, ग्रामपंचायत इलेक्शन सगळ्यात म्हणजे ग्रामपंचायत जी काम करायची जी पद्धत आहे, हं, हे इतर सगळे जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे हं, ह्याच्यापासून खूप वेगळी आहे. म्हणजे एकदम हं. ग्राउंडच ते. ग्राउंड लेव्हल. अ, सर्वसामान्य लोक जे असतात ना, ते तुमच्याशी कसे कनेक्ट करतात? म्हणजे असं काही आहे का, की
तुम्हाला एक फोन केला, की तुम्ही तिथे हजर आहात. असं एखादा सीन सांगा मला? नाही, काय होतं, लोकांना मी असं कायम वाटतो, की हक्काचा माणूस आहे एक. हं. सर्वसाधारण सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारा असं हं. वाटतं. त्यामुळं मला आहे ना, ज्येष्ठ असन, लहान मुलं असतील किंवा कोणी असेल, की मला काय असतील अडी-अडचणी हं. हक्काने सांगणार, की बाबा हा काम कंप्लीट करणार. ह्या माणसाकडे गेले, की रात्री बेरात्री कधी कॉल केला, हं. की एखाद्याचं हॉस्पिटलचा प्रॉब्लेम असेल, काय हं. असेल, तर तो मार्गी लावणे. 2017 मध्ये तुम्ही इलेक्शन्स लढले. कोविड आला. हो. तो प्रसंग म्हणजे सगळ्यांसाठीच खूप अवघड खूप, होता. खूप, खूप. त्यावेळेसचे तुमचे अनुभव? त्यावेळेस तर आहे ना, लोकं बाहेरच पडत नव्हती हं. कोविडमध्ये. सगळ्यांना भीती होती. पण तरी त्यावेळेस आम्ही जे बाहेरचे होते, हं. परराज्यातले होते, हं. साधारण मजूर वगैरे हं, हं, हं. ह्यांचे खाण्यापिण्याचे हाल झाले. हं. मग तेव्हा आपण काय केलं, की त्यांना जेवढे दिवस हे होते, प्रत्येकाला असे किट देत होतो. ओके. हां, हं. जे अन्नधान्य लागत होतं, ते हं. किट तयार करून आपण त्यांना हे केलं. हं, हं, हं. त्यांना एक आधार दिला आपण त्यावेळेस. हं. ते गरजेचं होतं. आणि ज्यांना अडचण यायची, दवाखान्यामध्ये कोणाला इमर्जन्सी बेड पाहिजे, हं, हं. कोविड काळामध्ये हं. अवेलेबल, इकडं फोन कर, तिकडं फोन कर. हे करून ॲडजस्ट करून त्यांना बेड, हं. परत त्यांची चौकशी करणे. जर एखाद्याचं बरं वाईट झालं त्याच्यात. पण त्यांच्या अंत्यविधीला पण मी जाऊन आलेलो त्यावेळेस. हं. ते पण खूप खूप रिस्की होतं भयंकर ॲक्चुअली. म्हणजे काही-काहींचे तर घरातले पण नसायचे. पण आम्ही हं. असं 2-4 जणच असायचो, की त्यांचे 1-2 मी हं. असायचो. अशी परिस्थिती होती. मी ते कोविड काळ मी असा घरातून नाही पाहिलेला. बाहेर. ग्राउंडवर जाऊन मी पाहिलेला आहे. म्हणजे ॲक्चुअली साध्या गोष्टी करणं म्हणजे सगळ्यांना जमतं ॲक्चुअली ते. बरोबर, पण हे जे अवघड गोष्टींमध्ये जो खरंच कार्यकर्ता ग्राउंड लेव्हलला जाऊन काम करतो, समाज त्यांना लक्षात ठेवतो. बरोबर. राष्ट्रवादीमध्ये तुम्ही कार्यरत आहात. अजितदादांच्या पक्षामध्ये तुम्ही आहात. पक्षाबद्दल काय सांगाल? कसं आहे, की दादा हे सगळ्यांचं आवडतं व्यक्तिमत्व. हं. कारण की काय आहे, दादांच्या कामाची पद्धत जी आहे, हं. 7 वाजल्यापासून जे माणूस ग्राउंडवरती म्हणजे काम करतो. हं. दादांसारखं कोणच नेतृत्व नाही आज महाराष्ट्रात तरी पाहिलं तरी, की जे 7ला रेडी होऊन पहिली मीटिंग किंवा पहिलं भूमिपूजन, जे पहिला कार्यक्रम 7ला हं. असतो त्यांचा. मी अनुभवलंय, की 7चा टायमिंग दिलाय आणि दादा 7:02 म्हणजे 7 वाजून 2 मिनिटांनी तिथं पोहोचलेले आहेत. मग त्यांचंच व्यक्तिमत्व असं, की बाबा ह्या माणसात काहीतरी आहेच. मग त्यांच्याकडनं एक्सपिरेशन्स आलं, की हं. दादांसोबत काम करावं. दादा असतील, हं. आमचे भोर मुळशीवेल्ला याचे आमदार शंकरभाऊ भांडेकर. हं. यांचं पण तसंच, की एक जनसामान्यामध्ये मिसळणारं व्यक्तिमत्व. म्हणजे पक्ष सोडून त्यांचं काम करणारे असे व्यक्तिमत्व त्यांचं. खूपच ग्राउंड लेव्हलला काम करणारी व्यक्ती आहे ती. आम्ही बघितलंय कारण मी त्यांच्याच मतदारसंघामध्ये आहे. हां. त्यामुळे मी त्यांना असं बघितलंय कुठले पण कार्यक्रम असतील तर एकदम टाईम टू टाईम त्यांचं सगळं असतं. हो. भाऊंचं कसं आहे, की एक छोटा कार्यकर्ता असो, मोठा कार्यकर्ता असतो. हं. कार्यक्रम छोटा असो किंवा कार्यक्रम पण मोठा असो, हं. प्रत्येकाच्या ठिकाणी ते जाऊन हो. भेटणार. रात्री 2-2:30 वाजतात, तरी पण ते कार्यक्रमाचा सपाटा, कामाचा सपाटा चालूच असतो त्यांचा. म्हणजे त्यांचा म्हणजे टाईम बघतच नाही ते अजिबात, बघत की नाही. की बाबा ठीक आहे, मला तिथं निमंत्रण आलेलं आहे, कितीही वाजता मला पोहोचायचं आहे तिथं. अगदीच. आणि कसं आहे, की कधीही मला समजा कॉल करावासा वाटला, की हं. भाऊ असं अडचण येते, काय होते? हं. पहिल्या याला कॉल रिसीव्ह करणार हं. आणि जो प्रश्न आहे कोणाचा असेल, काय असेल ते लगेच मार्गी लावणार, असं व्यक्ती होतं. तेच खूप महत्वाचं आहे. कारण आज जर तुम्ही लोकं तुम्हाला एका नेतृत्व म्हणजे ते समजतातच, की आज सूर्यकांत दादा आहेत आणि मी जर त्याला फोन लावते, तर दादांनी माझा फोन उचलून मला प्रतिसाद देणे हे खूप महत्वाचं आहे. मोठी गोष्ट आहे. मग निवडून कशासाठी दिलंय? हा बरोबर. प्रश्न समाजामध्ये उपस्थित राहतो आणि काही लोकं असे पण आहेत, की अ, फक्त मतं मांडण्यासाठी त्यांचा प्रचार चालू असतो आणि इलेक्शन्स पुरतेच सगळेजण जागे होतात. त्याच्यानंतर मग ते कुठे समाजात दिसत नाहीत, कशातच कुठल्या कार्यक्रमात नसतात, काही नसतात.
नसतात असे बरेचसे असतात. पण त्यांना त्यामुळेच तर यश मिळत नाही. हम्म. की लोकांना पण काय की आता पहिल्यासारखं नाही राहिलेलं, की हम्म. समजतो कोण काम करणार आहे, कोण नाही करणार आहे, की फक्त 4 दिवसाचं राजकारण किंवा समाजासाठी दिखावापणा करायचं, हे लोकांच्या लक्षात येतं. तुमचे कुठले असे पक्षामध्ये असे कुठले मित्र आहेत चांगले, जे तुम्ही ॲट एनी टाईम त्यांना फोन करू शकता आणि किंवा भेटू शकता आणि ते तुमचे तुमचे देखील प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करतात आहेत? आमचे जे आमदार आहेत, हां. एका कॉलवरती आम्हाला लगेच अवेलेबल होतात. कोणताही प्रश्न सांगितला की लगेच सोडवण्याची त्यांचं हां, लाव रे फोन त्याला, हं. की असं लगेच असतं, हं. की समोरच्याला सांगून लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह पण झालेला असतो. असं म्हणजे हक्काचा आमचा आमदार म्हणजे आमदार पदवी लागली पण अजून ते जवळचे असल्यासारखेच वाटतात एकदम. ग्राउंड लेव्हलला काम करणं हो. आणि तीच पर्सनॅलिटी कंटिन्यू ठेवणं खूप कमी लोकांना हो, जमतं. हो. कुठली कामं राहिली होती ग्रामपंचायत निवडून आलोय मी आणि ती कामं रखडली गेली, अशी कुठली कामं होती? ग्रामपंचायत म्हटलं की लिमिटेशन आले. हं. त्यावेळेस इच्छा होती की एखादं बावधनमध्ये हं. सरकारी हॉस्पिटल पाहिजे. हं, हं, हं. एक शाळेची इमारत ती छान पाहिजे. हं. तिथं शिक्षण जे आहेत, हं. जे स्थानिक म्हणजे बाहेरून आलेले आहेत ते, हं, हं, ते हं. राहतात. त्यांना शिक्षण चांगलं भेटलं पाहिजे. मराठी माध्यमची शाळा, ते इंग्लिश मीडियम किंवा सेमी हं, इंग्लिश या पद्धतीने त्यांना शिक्षण भेटलं पाहिजे. हं, हं, हं. एक बावधनमध्ये नाट्यगृह पाहिजे. हं. जे छोटे-मोठे कार्यक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, ते हं. घेण्याची सुविधाच नाहीये कुठे. हं, हं. हे सगळं व्हिजन होतं माझं. पण त्याला ग्रामपंचायत असल्यामुळे कुठेतरी मर्यादा येत होते. बावधनबद्दल काय सांगाल? कसं आहे बावधन? बावधन नावातच धन आहे. इथं आलेला माणूस आहे ना, परत बावधन सोडायचा विचार पण नाही करत, हं. की म्हणजे ते धन म्हणजे आर्थिक असं म्हणत नाही मी. हं. व्यक्ती, हं. समाज जोडणं. आलेल्या माणसाला काय वाटतं, की हे आपलेच आहेत, बरोबर. की आपलंच कुटुंब आहे. हे असं बौद्धांचं हे वैशिष्ट्य आहे. बावधन जेवढं चांगलं आहे, तेवढं म्हणजे नाण्याला 2 बाजू असतात. हं, हं. काय समस्या आहेत बावधनमधल्या? बौद्धांच्या समस्या आता बौद्धन पहिलं बौद्धन आणि आत्ताच्या बौद्धन ह्याच्यात खूप फरक झालेला आहे. हं. डेव्हलपमेंट एवढे वाढल्यात, एवढ्या सोसायट्या झालेल्या आहेत. हं. प्रचंड सोसायट्या झाल्यात. भरपूर लोकं राहायला आलेले आहेत तिथं. काय होतं, काही-काही ठिकाणी जे हायवेचे ब्रिज आहेत, हं. त्या खाली ट्रॅफिक जाम होणे. हं. अजून काही ठिकाणी रस्ते जे अपुरे आहेत. म्हणजे एरिया वाढला, डेव्हलपमेंट झालं, पण डी-पी रोड छोटेच. त्या रस्त्यावरती ताण येणं. ट्रॅफिक, रस्ता, अजून लाईटचा प्रॉब्लेम जो आहे, हं. की बावधन भागामध्ये ट्रान्सफॉर्मर बसवलेला नाहीये. ओके. सबस्टेशन नाहीये अजून बावधनमध्ये. ओके. त्याच्यासाठी पण आम्ही पाठपुरावा करतोय. हं. म्हणजे लाईट कधीच गेली नाही पाहिजे, हं. असं एक विचार आहे, की ते झालंच पाहिजे. पाण्याचा मुख्य प्रश्न आहे. हं. बावधनमध्ये फक्त 10 लाख लिटर स्टोरेजची पाण्याची टाकी आहे. ओके. हां. त्यामुळं होतंय काय, की दिवसातून हं. 2 दिवसांनी एकदा पाणी येतं. अच्छा. हां. पहिले तर आम्ही जेव्हा 17ला निवडून आलो त्याच्या आधी 8 दिवसाला एकदा पाणी यायचं, पिण्याचं पाणी. एवढी हं. समस्या मोठी होती. त्यानंतर मग ती टाकी बांधली. त्याच्यात जे पाहिजे होतं ना, जे मर्यादा असतात ग्रामपंचायत आणि हं. महानगरपालिका ह्याच्यात, की तेवढं येत नव्हतं किंवा समजा ते पूर्ण आपल्याकडं नव्हतं, की अधिकार नव्हते, हं, हं, हं. की हे काम करायचंय, हं. पण ते काय असं कोणी आडकाठी करणे किंवा काय करणे, हं. हे लिमिटेशन येत होत्या. आता जर महानगरपालिकेत सभागृहात मी जर गेलो, हं. सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो पाण्याचा आहे. हं, हं, हं. रोज पाणी पोचेल हं. प्रत्येक घराला हं. आणि ते प्रेशरनी पोचेल. हा एक म्हणजे सगळ्यात मोठा अजेंडा असणार माझा आणि लवकरात लवकरच, की हं. असं नाही की हां, करू असं नाही. हं. बोललो की करणार आणि इमिडिएट ॲक्शन्स. इमिजिएटली करणार कारण की दादांनी फंड ह्यासाठी दिलेलाच आहे. हो, तुम्ही पण आता हां. मध्येच काय पाणीचं टाकलं हो, होतं हो. नेहमीच. पण त्यासाठी काय आहे की पाठपुरावा करणे गरजेचं राहतो. हं. दादांचाच माणूस मी म्हणून तिथं गेलं तर पाठपुरावा करून हं. देणारे आहेत, हं. पण तिथं करणारं कोणतरी पाहिजे. त्यासाठी मला सभागृहात जावं लागणार आहे. हं, हं, हं.
आणि हा पाठपुरावा करून लोकांची जी समस्या सर्वात मोठी बहुधांची आहे, पाण्याचा प्रश्न. आज सोसायट्या ज्या झालेल्या आहेत, मोठमोठ्या सोसायट्या, 3-3, 4-4 लाख रुपये बिल येतं हो, फक्त पाण्याचं टँकरचं. हो. म्हणजे एवढी गंभीर समस्या आहे. सोसायटीतल्या लोकांचे प्रॉब्लेम आहे. हं. जे वाड्या वस्त्या आहेत, गावठाणे ह्यांचा पण प्रॉब्लेम तोच आहे, की रेग्युलर पाणी येत नाहीये. कमी दाबाने पाणी येतं. तिथे म्हणजे आता जर पाण्याचा जर तुम्ही इश्यू म्हणताय एवढा हं, मोठा हं. आहे. 2 दिवसाआड पाणी येते म्हणजे मीच क्वेश्चन मार्क पडलाय मला. मग हे स्टोरेज कसं आहे? काय आता लोकांनी काय होतंय 2 दिवसासाठी स्टोरेज करण्यासाठी टाक्या ज्याने आणि त्याने मोठी सोसायटीजचं मग? त्यांचं तर काही ठिकाणी आहे ना, हं. महानगरपालिकेचं पाणीच नाहीये काही ठिकाणी. अच्छा. त्यामुळे त्यांना टँकरने पाणी घ्यावं लागतं. हं. मग त्याचं बिल जे आहे, हं. मोठी सोसायटी असेल, महिन्याला 3 लाख, 4 लाख रुपये हं. म्हणजे ह्यांनी टॅक्स पण भरायचा हं. आणि जे पाण्यासाठी जे कॉन्ट्रिब्युशन पण काढायचं. मी आता त्याच्यावरच हां, येणार होते, की तो टॅक्स वेगळा, परत हे मेंटेनन्स वेगळं. वेगळं. म्हणजे पाण्यासाठी एवढं जर बावधनमध्ये प्रॉब्लेम्स होत असतील, तर नक्कीच हा प्रश्न खूप मोठा आहे खूप मोठा आणि हे सॉल्व्ह करणं पण खूप गरजेचं आहे. चॅलेंजिंग आहे तसं. हां. पण ते प्रश्न सोडवणार आम्ही. आता आमच्यासोबत महानगरपालिकेतले सभागृह नेते होते. हं, बंडू केमशे. हं, अ, त्यांनी भुसारीमध्ये हं, आमच्यापेक्षा गंभीर परिस्थिती भुसारीची होती. हं, पाण्याचा प्रश्न त्यांचा तिथं अत्यंत बिकटच होता. पण त्यांनी तिथं पाण्याचा जो प्रश्न सॉल्व्ह केला, हं, त्यांना तिथं पाणीवाले बाबा हं. ही पदवी मिळालेली आहे. अच्छा. ते आमच्यासोबत असताना आम्हाला हे काम करणं, मग हं, त्यामुळं आम्हाला कॉन्फिडन्स जास्त येतो, की हं, हा प्रश्न आम्ही एकदम इमिजिएटली मार्गी लावू शकतो. कारण की सभागृह नेते सोबत आहेत. हं, दादांची मोठी साथ आहे. हं. आमदारांची साथ आहे. ह्या गोष्टीमुळे आहे ना, लोकांनी विचार केला पाहिजे, की निवडून कुणाला दिलं पाहिजे. जो काम करणारा आहे, हं, आम्ही तर काम करणार आहे. आमचे जे सहकारी आहे, आमचे वरिष्ठ आहेत, सर्व काम करणारे ह्यांची ओळखच ती आहे, काम करणे. बरोबर. ह्या गोष्टीचा बेनिफिट घेऊन आम्हाला लोकांच्या सर्व समस्या सॉल्व्ह करायच्यात आणि बहुधनचा सर्वांगीण विकास करायचा आहे. महानगरपालिकेमध्ये कॉम्पिटिशन भरपूर आहे आणि कॉम्पिटिशन फक्त महानगरपालिकेतच नाहीये, तर संपूर्ण राज्यात आणि देशभरात. माझा एक छोटासा प्रश्न असा आहे, की पक्षप्रवेश जी स्कीम आता चाललेली आहे ना, हं, हं, हं. ती म्हणजे भरपूर प्रमाणात आहे बरोबर. आणि आज एक बातमी असते, तुम्ही उद्या उठा, इथला माणूस तिकडे शिफ्ट झालेला असतो. बरोबर. ह्याबद्दल तुम्हाला काय बोलायचंय? नाही अनुभव आहे आम्हाला ह्या गोष्टीचा. कारण की काय आहे, आम्ही बघतोय काही आहेत, की आज सोबत आहे म्हणजे आत्ता सोबत आहेत. आमच्या शेजारी बसलेले आहेत. थोड्या वेळाने 5 मिनिटांनी किंवा 10 मिनिटांनी पहिले तर दुसऱ्या पक्षात आहेत. म्हणजे आता काहींचं काय झालेलं आहे, की निष्ठा, हं. पक्षाचं काय असं देणं-घेणं राहिलेलं नाही. काहींना फक्त सत्ता पाहिजे. ते सत्तेतूनच फक्त आपलं कामं तर काही करायची नाही. जसं वाटतंय ना, की हे सोयीचं आहे, तो हं. पक्ष सोयीचा आहे. निवडून येण्यासाठी बाबा ह्यापेक्षा तिकडं जरा कमी स्ट्रगल आहे. तिकडं जाण्याचा ओघ त्यामुळं वाढलेला आहे. पण हे भविष्यासाठी चांगलं नाहीये. पण तुम्हाला असं नाही वाटत का, की एखाद्या व्यक्तीला निवडून तर यायचंय, बरोबर? मग मला असा प्रश्न पडतो, की त्याचं काम त्याच्या कामाने तो निवडून येतोय का त्याच्या पक्षामुळे तो निवडून येतोय? कामाने निवडून आलं पाहिजे आणि तीच प्रतिमा झाली पाहिजे. पक्ष ही प्रतिमा वेगळी. म्हणजे हं, स्थानिक स्वराज्याला तर कसं असतं, की कामाच्या जीवावर तुम्हाला यश मिळतंच. हं. मग तुम्ही पक्ष बदल करण्याची काही तशी शक्यता नाहीये. म्हणजे बदलच नाही पाहिजे पक्ष. कारण मला तर प्रामाणिकपणे असं वाटतं, की सत्ताधारी पक्ष आहे कारण प्रत्येक पक्ष जो असतो तो नेतृत्वावर चालत आलेला असतो. चालत आलं असतं. म्हणजे कुठलाही असो, राष्ट्रवादी असो, भाजप असो, शिवसेना असो. हं. प्रत्येक पक्ष हा कुणीतरी चांगलं काम केलंय आणि त्या व्यक्तीच्या नावावरती पण आहे. हो, हो. प्रत्येक गोष्ट समाविष्ट झालेली असते. तर नक्कीच लोकांनी विचार करायला हवा, की माणसाचं नेतृत्व बघायला हवं आणि त्याला मतदान करायला हवं. कारण जर तो माणूस त्या पक्षात आहे, सत्ताधारी पक्षात आहे किंवा नाहीये. पण माणूस आपलं काम करू शकतो, तर नक्कीच बरोबर. त्या व्यक्तीला मत देणं
पक्षापेक्षा आहे ना व्यक्तीला महत्त्व दिलं पाहिजे लोकांनी ह्या लेवलला तरी, म्हणजे स्थानिक स्वराज्याला. ठीक आहे, विधानसभेच्या वेळेस तुम्ही पक्ष पहा, नक्कीच. लोकसभेला पक्ष पहा, पण स्थानिक स्वराज्याला जो काम करणार आहे, तुम्हाला कधी अवेलेबल होणार आहे, अशा व्यक्तीला निवडून दिलं पाहिजे, जो समाजासाठी काहीतरी करण्याची त्याची धडपड आहे, की बाबा त्याला हे करायचंच आहे. फक्त पद पाहिजे ही गोष्ट ज्याला मॅटर करते ना, अशा व्यक्तीला निवडून नाही दिलं पाहिजे समाजाने. बरेच नेते आहेत ना, नेते मंडळी हं, हं. ही वाढदिवसानिमित्त अनेक कलाकृती किंवा नाच गाण्यांचा प्रयोग भरपूर चालू असतो. बरोबर. ह्याला तुम्ही कसं बघता? मुळात काय होतं, ते युवा पिढीला आताच्या किंवा काहींना आवडतं ते. पण हम्म. आजपर्यंत मी असा कार्यक्रम कधी घेतला नाही. माझे कसं होतं, की प्रतिमा लोक जे आहेत, हम्म. भजनी मंडळ हम्म. किंवा महिलांमध्ये असा वेगळा चेहरा, की मी 2022ला झी टॉकीचा मनमंदिरा कार्यक्रम घेतला होता. हम्म. कीर्तन महोत्सव. हम्म. 7 कीर्तन तेव्हा झाले होते. ओके. एक साईबाबांची कथा झाली होती. हम्म. त्याच्यातून माझी इमेज अशी झाली, की थोडंसं नाही का सांप्रदायिक. हा. म्हणजे तुम्ही जे म्हणताय तसं तर माझ्या डोक्यात कधी आलेलंच नाही. हम्म. हा कार्यक्रम घेतला. हम्म. त्याच्यानंतर माझी ती इमेज झाली. तो टीव्हीवर एवढा हे झाला, हम्म. की लोक आज म्हणजे नाही का चेहरा जरी नसेल लक्षात, तरी सूर्यकांत मुंडे हा तुम्ही मन मंदिराचा कार्यक्रम घेतला होता, कीर्तन हम्म. महोत्सव. हम्म. ही एक ती ओळख तयार झाली. हा. आणि मी प्रत्येक वाढदिवसाला हम्म. आरोग्य शिबिर घेतो. ओके. लोकां रक्तदान पण करतात. हम्म. हम्म. जे ज्येष्ठ लोक आहेत. हम्म. बऱ्याच लोकांचं कसं होतं, की हॉस्पिटलला जाऊन चेकअप करणं, हम्म. पैसे खर्च करणं, काहींना जमत नाही. हम्म. मग ही सुविधा जी आहे आरोग्यासंबंधीची, वर्षातून एकदा का होईना लोकांनी चेकअप केला पाहिजे. बरोबर. आपण काय होतं, की गाडीची सर्व्हिसिंग करतो हम्म. टाईम टू टाईम. पण व्यक्ती म्हणून, की आपल्या शरीराचं म्हणजे एवढं दुर्लक्ष करतो, की वर्षाला कोण बघत नाही. पण नाही हे केलं बघत. पाहिजे. केलं पाहिजे. स्वतःच्या शरीराची, आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. त्या निमित्ताने माझ्या डोक्यात थॉट, की हम्म. एकदा वर्षातून एकदा आरोग्य शिबिर घ्यायचं. हम्म. मोफत असल्यामुळं लोकं काय होतं, ती सुविधा घेतात. त्याच्यातून समजा कोणाचं काय होतं, एखादी इमर्जन्सी येणार आहे. आज हम्म. कळली, चेकअप केली, हम्म. काय घटना घडणार आहे, ती टळली जाते. हम्म. म्हणजे आपण जो कार्यक्रम घेईल किंवा काय घेईल, काहीतरी त्याच्यातून आलं पाहिजे. समाजाला काहीतरी भेटलं पाहिजे. आपल्याला समाधान भेटलं पाहिजे ह्या गोष्टीचं. हा विचार असतो कायम, की कुठेतरी पब्लिश व्हायचं किंवा हम्म. विनाकारण नाही का आपल्याला काहींचं नसतं असं, की प्रसिद्धी कोणत्याही स्वरूपात बरोबर. पाहिजे. हम्म. आपलं प्रसिद्धी नकोय. त्या कामाचं समाधान लाभलं पाहिजे मनाला. हा कायम उद्देश असतो. बावधनच्या लोकांसाठी म्हणजे एक छोटासा संदेश, जर तुम्ही ही येणारी महानगरपालिकेमध्ये उभं राहताय तर तुम्हाला का निवडून द्यायला हवं? मी ग्रामपंचायतच्या काळात जे कामं केलेली आहेत, हम्म. म्हणजे छोटंसं पद होतं, पण तेवढ्या ह्याच्यात पण मी कामं केलेली आहे. त्यानंतर जे वरिष्ठ असतील आमचे पक्षाकडनं, आमदारांकडनं एखादं काम करून घ्यायचं. हम्म. बजेट घ्यायचं त्या कामाचं. ते काम मार्गी लावायचं. हम्म. मला कसं आहे माहिती आहे का, की एखादं लोकांनी समस्या आणली, की बाबा माझ्या घरी ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे. घराच्या तिथं कॉलनीमध्ये ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे. हम्म. रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. मग आपण सोडवायचा नाही तर मग कोणी सोडवायचा? ठीक आहे, अजून मी सभागृहात गेलेलो नाहीये. हम्म. पण जे वरिष्ठ आमचे आमदार आहेत, हम्म. यांच्यामार्फत आता 2 महिन्यापूर्वी मी 70 लाखाचा फंड आणला. हम्म. अजून स्मशानभूमीसाठी 20 लाखाचा फंड आणला. हम्म. काम करण्याची माझी कसे धमक पण आहे, माझा हम्म. स्वभाव पण आहे. हम्म. ते काम मार्गी लावायचं. काय होतंय, सरकार असेल, आमचे नेते असतील, हम्म. देणारे आहेत. पण जो नागरिक आहे, हम्म. त्याच्यापर्यंत पोहोचवणारा कोणतरी दुवा पाहिजे. तो दुवा मला व्हायचा आहे, की लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजे. हम्म. म्हणजे काय होतं, की छोट्या-छोट्या गोष्टीसाठी कोण एखाद्या आमदाराकडे नाही जात, खासदाराकडे जात नाही, मुख्यमंत्र्याकडे जात नाही. बरोबर. त्यांना वाटतं, की आपल्या जवळचा माणूस कोणतरी पाहिजे आणि तो त्यांनी मार्गी लावला पाहिजे तो प्रश्न काय असेल ते. हम्म. हे व्हायचंय. मला नगरसेवक व्हायचं नाहीये. हम्म. मला काय व्हायचंय, की लोकांना जोडणारा एक दुवा व्हायचा आहे आणि जे ते पद मिळाल्यानंतर मी ते अधिक जोमाने काम करू शकतो. हम्म. हा मला विश्वास आहे.
युवकांसोबत तुम्ही कसं कनेक्ट होता आणि त्यांच्यासाठी एक छोटासा संदेश? युवकांशी मी कायम कनेक्ट असतो. हं. त्यांचे समजा क्रिकेट टुर्नामेंट असतील, हं, हं, हं. त्याच्यात आवडीने मी सहभागी होतो. म्हणजे त्यांचे कोणतेही कार्यक्रम असू द्या, छोटे-मोठे असेल, हं. त्या प्रत्येक कार्यक्रमात मी असतो. त्यांना पण कसं, की हा हक्काचा माणूस असा मित्र म्हणून असं त्यांना वाटतं, हं. की नेता, पुढारी असं वाटत नाही त्यांना. हा मित्र म्हणून असं वाटतं त्यांना. त्यांचे प्रश्न असतील ते माझ्याशी शेअर करतात. वैयक्तिक असो, समाजाचे असो, हे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी ते माझ्याकडे आवर्जून येतात. त्यामुळे त्यांचा आणि माझा कनेक्ट खूप चांगला आहे. आता काय होतं बरीचशी पिढी आहे ना, की वेगळ्या मार्गाने हं. व्यसन वगैरे इकडे जातात. पण त्यांना मी याच्या माध्यमातून काय एक संदेश देतो, की तुम्हाला व्यसन करायचंय, एक शिक्षणाचं करा. हं. अजून तुम्ही एखाद्या बिझनेसचं करा. हं. ते व्हिजन ठेवा, की मला डोक्यात नशा चढली पाहिजे. एक व्यवसायाची चढली पाहिजे. एक चांगल्या शिक्षणाची नशा चढली पाहिजे. हं. समाजात एखादा प्रतिष्ठित व्यक्ती झालं पाहिजे. हे असं व्हिजन केलं पाहिजे आणि अ, व्यसनातून लांब गेलं पाहिजे. महिलांसोबत तुम्ही कनेक्ट होताय. वहिनी देखील काम करतात. त्याबद्दल काय सांगाल? महिलांसाठी हं. म्हणजे छोटे-छोटे क्लास असतात. हं. अ, पाककला, हं. छोटे असे कोणते कोर्स असतात, त्या हं. माध्यमातून माझं असन, हं. मिसेसचं असन, की हे असतं की कोणत्यातरी महिलेला नाही का सक्षम झाली पाहिजे. एखादी हं. अ, त्याच्यातून तिला काहीतरी करता आलं पाहिजे. रोजगार निर्माण झाला पाहिजे. बरोबर. हे तिचं पण हे असतं की ती महिला स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, की तिला काय कुटुंबासाठी आर्थिक हं. लागलंच काय तर हं, हं. स्वतःच्या पैशातून तिने स्वतःचं हे केलं पाहिजे. बरोबर आहे. असं आहे. त्यानिमित्ताने काय होतं, की जे कोर्स असतात ते घेतो आम्ही. हं. त्यानंतर महिला बचत गट हं. ह्याच्याशी जी चांगला तिचा कनेक्ट आहे. हं, हं. त्यांच्याही काही अडी-अडचणी असतील, ते सोडवण्यात ती सक्रिय सहभाग असतोच तिचा. शेवटचा प्रश्न तुम्हाला, की बावधनसाठी तुम्ही काय व्हिजन घेताय नेक्स्ट 5 इयर्ससाठी? भावधनमध्ये सगळ्यात मी पाण्याचं सांगितलं. हं. पाणी 24 तास प्रेशरने प्रत्येक घराला, प्रत्येक सोसायटीला, हं. प्रत्येक फ्लॅटला हं. हे गेलंच पाहिजे. हं. त्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करणार. हं. त्यानंतर बावधनमध्ये काही चौकांमध्ये ट्रॅफिकची समस्या आहे. हं. ती एक सोडवणार. हं. त्या ठिकाणी सिग्नल हं. किंवा रस्ता मोठे करून रस्ते मोठे करून तो त्याच्यावरचा ताण कमी होईल. हं. काही ठिकाणी अंडरपास करावं लागते नव्याने. हं. वस्ती एवढी वाढलेली, लोकसंख्या एवढी वाढलेली. हं. 2च ब्रिज असल्यामुळं ते काय होतात, ब्लॉक होतात. बरोबर. ह्याची संख्या वाढली पाहिजे. हं. त्यानंतर सर्व्हिस रोड वाढले पाहिजे. हं. जे आता 2 लेनचे आहेत, ते हं. 4 लेनचे झाले पाहिजे. हं. काही ठिकाणी सिग्नल बसवावे लागणार आहेत. हं. सिग्नलही बसवावे लागणार आहेत. ते सिग्नल, हं. वॉर्डन, हं. वॉर्डन नेमून तिथं हे करावं लागणार आहे. जेणेकरून होणारं कसं होतं, की एखादी इमर्जन्सी असेल, एखाद्याला अचानक कुठं हॉस्पिटलला पोहोचायचं आहे. हं. त्या ट्रॅफिकमध्ये अडकला. दुर्दैवाने काय झालं? हं. ही घटना घडली नाही पाहिजे अशी. बरोबर. त्यासाठी ती समस्या म्हणजे वाटतं लोकांना छोटीशी आहे. पण हं. काही होऊ शकतं एखाद्या वेळेस. ती घडावं नाही. हं. म्हणून सर्वात महत्त्वाचा ट्रॅफिकचा मुद्दा आहे. हं. तो सोडवणार. रस्ते मोठे करणार. बावधनमध्ये सरकारी हॉस्पिटल हं. जे परराज्यातून आलेले आहेत. परत काही जिल्ह्यांमधून आलेले आहेत. हं. राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले लोकं आहेत. ह्यांना एक हक्काचं एक नाही का मोफत हं, हं, हं. सरकारी हॉस्पिटल झालं पाहिजे. तिथं डायलिसिस सेंटर झालं पाहिजे. हं. महिलांसाठी कॅन्सर निदान हं. हे झालं पाहिजे. आज बरंच म्हणजे कॅन्सरचं प्रमाण महिलांमध्ये खूप वाढलेलं आहे. हं. शेवटच्या स्टेजला गेल्यावरती समजतं. हो. तेव्हा म्हणजे त्या व्यक्तीच्या किंवा त्या कुटुंबाच्या हातात ती परिस्थिती राहत नाही, हं. की त्या व्यक्तीला वाचवणे. हं. हे जेव्हा हॉस्पिटल होतील, ह्या हं. म्हणजे लोकांच्या आयुष्य कसं वाढेल
त्यांची लाईफ सुखकर झाली पाहिजे, हा मी प्रयत्न करेन, की त्यांचा जीवही वाचला पाहिजे आणि त्यांचं आयुष्यही वाढलं पाहिजे. भावधनमध्ये आता जे युवक आहे त्यांच्या मनात एक कसं आहे की इच्छा आहे की भावधनमध्ये शिवस्मारक महाराजांचा एक पुतळा अश्वारूढ असो, एक पुतळा झाला पाहिजे. ही इच्छा मी त्यांची युवकांची पूर्ण करणार. म्हणजे ह्याची मी ग्वाही का देतो, कारण की महाराजांबद्दल जो आदर आहे, मलाही खूप आदर आहे, की महाराज नसते तर आज काय असतं. हा विचार जरी केला ना तरी असं नाही का डोळ्यात पाणी आल्यासारखंच होतं थोडक्यात. पण भावधनमध्ये आज महाराजांचा पुतळा नाहीये, स्मारक नाहीये. निवडून आल्यानंतर म्हणजे 5 वर्षाचा कार्यकाळ असू द्या किंवा काय असेल, पहिलं म्हणजे सगळ्यात मोठं ध्येय जे आहे ना, शिवस्मारक महाराजांचा पुतळा, हे मी 100% करणार. शिक्षणाच्या बाबतीत जर झालं ना, तर आज ठिकठिकाणी इंग्लिश मिडियम स्कूल आहेत आणि काही ठिकाणी ठीक आहे परवडणाऱ्या फी आहेत लोकांना, पण काही ठिकाणी लाख रुपये, ₹1.25 लाख, ₹1.5 लाख अशा वार्षिक फी आहे. जे सामान्य आहेत त्यांना शिक्षण घेणं तर सोपं नाहीयेच. मग आता जी भावधनमध्ये किंवा कोथरूडमध्ये काही शाळा आहेत, महानगरपालिकेच्या असतील त्या, शिक्षक पण खूप चांगले आहेत. पण आता काय होतंय की मराठी मीडियम, मराठीचा आदर तर मला पण आहे, सर्वांना आदर आहे मराठीचा, पण त्या पिढीला पुढे जाऊन मराठीचा शिक्षणाचा फायदा किती होईल किती नाही, हा भाग वेगळा. मराठी त्यांनी शिकलंच पाहिजे, मराठी आलंच पाहिजे प्रत्येकाला. पण भविष्याच्या दृष्टीने जेव्हा तो कॉलेजला जाईल, कोणत्या डिग्रीला, डिप्लोमाला ऍडमिशन घेईल, जी त्याची हाय स्टेज असेल शिक्षणाची, तेव्हा त्याला इंग्लिश एज्युकेशन मिळालं पाहिजे. त्याचं म्हणजे बेस मजबूत झाला तर त्याचं मजबूत होणार, फ्युचर मजबूत होणार आहे. त्यामुळं मराठी शाळा इंग्लिश मिडियम होतील आणि त्या सामान्य लोकांना म्हणजे जी सुविधा तुम्हाला ₹1.5 लाखात मिळते, ही इकडे मोफत होऊन शाळा सुधारवणार. तर ह्या सामान्य कुटुंबातील लोकांना मग चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळेल इंग्लिश मिडियमचं. म्हणजे सामान्य कुटुंबातील एखादा जो विद्यार्थी आहे त्याला भविष्यात ज्या गोष्टीचा फायदा आहे, म्हणजे ते स्कूल इंग्लिश मिडियम झालं पाहिजे, बेस मजबूत झाला पाहिजे. पुढे जाऊन त्याच्या शिक्षणात त्या गोष्टीचा वाटा असेल की इंग्लिश मिडियम स्कूलवरून आल्यावरती त्याला ते पुढचं एज्युकेशन इझी जाईल. ह्यासाठी गावातील जे शाळा आहेत महानगरपालिकेच्या, ह्या इंग्लिश मिडियम होतील, ह्यासाठी मी पाठपुरावा करेन. एवढं सगळं विजन, तुमचे जे काही तुम्ही कामं केले, तुम्ही आज या पॉडकास्टच्या माध्यमातून इथे सांगितलं. कसं वाटलं तुम्हाला पॉडकास्टला येऊन? छान वाटलं. काय होतं की तुमच्या माध्यमातून आता इलेक्शनला वेळ कमी आहे खूप. व्हिजन तिथपर्यंत पोचेल नाही पोचेल, तुमच्या माध्यमातून जेवढ्या लोकांपर्यंत पोचेल त्यांना एक सक्षम आणि काहीतरी दूरदृष्टी असलेला एखादा कार्यकर्ता लाभेल, हे तुमच्या माध्यमातून होईल. आणि म्हणजे माझं काम एवढंच आहे की प्रभाग जो असतो तो कमीत कमी 70-80 हजार च्या पटीत असतो, लोकसंख्या एवढी असते. तर तुम्हाला एवढ्या कमी वेळात तिथं जाणं पॉसिबल शक्य नाही. तर माझा छोटासा प्रयत्न एवढाच आहे की ऍटलिस्ट तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुमचा जो काही प्रभाग असतो त्यांना ऍटलिस्ट आपण तिथपर्यंत तरी पोहोचेल, ही माझी म्हणजे सगळीकडनं प्रयत्न असतात माझे. तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं मला आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आत्ताच तुम्हाला ऑल द बेस्ट माझ्याकडून. धन्यवाद.